विक्रम मिस्त्री भारताचे परराष्ट्र सचिव मिस्त्री हे 11 आणि 12 मे रोजी नेपाळच्या दौऱ्यावर जाणार होते. तिथे ते नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र उर्फ बालेन शहा यांची भेट घेणार होते. पण मिस्त्री यांचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला, कारण बालेन शहा यांनी मिस्त्री यांना अपॉइंटमेंट देण्यास नकार दिला. बालेन शहा यांचं म्हणणं होतं की ते नेपाळच्या सरकारचे प्रमुख आहेत, त्यामुळे ते फक्त इतर देशांच्या प्रमुखांसोबतच औपचारिक भेट घेतील. विक्रम मिस्त्री हे भारताचे परराष्ट्र सचिव आहेत, त्यामुळे त्यांनी नेपाळच्या परराष्ट्र सचिवांची भेट घ्यावी अशी भूमिका बालेन शहा यांची होती. त्यांच्या या भूमिकेवर भारतासह नेपाळमधूनही मोठी टीका झाली, कारण भारत आणि नेपाळ यांच्यातले संबंध सुरुवातीपासूनच अनौपचारिक राहिले आहेत. आता दोन देशांमधला हा वाद ताजा असतानाच बालेन शहा यांनी एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. बालेन शहा यांनी दावा केलाय की नेपाळनं भारताची जमीन बळकावली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा दावा त्यांनी नेपाळच्या संसदेत बोलताना केला, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. फक्त भारतच नाही तर नेपाळमधूनही बालेन शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. त्यांच्या या वक्तव्यावर नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरणही आलंय. नक्की घडतंय काय? बालेन शहा यांचा भारताची जमीन बळकावल्याचा दावा नेमका आहे काय? दोन देशांमधला सीमावाद काय आहे? यावर भारताची भूमिका काय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवातीला बालेन शहा यांचं वक्तव्य काय आहे ते सांगते. तर बालेन शहा यांनी यावर्षी मार्च महिन्यात नेपाळच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या पक्षानं गेल्या वर्षीच्या उठावानंतर नेपाळमध्ये झालेल्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवलंय. पंतप्रधान बनल्यानंतर बालेन शहा यांनी 31 मे रोजी पहिल्यांदाच नेपाळच्या संसदेला संबोधित केलं. ते संसदेत खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हा धक्कादायक दावा केला. बालेन शहा यांना एका खासदारानं भारत नेपाळ सीमावादासंदर्भात प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, फक्त भारतानंच नेपाळच्या प्रदेशावर ताबा मिळवलाय असं नाही, नेपाळनं सुद्धा भारताच्या अनेक प्रदेशावर ताबा मिळवला आहे. मला हे पंतप्रधान बनल्यानंतरच कळलंय. इथे बालेन शहा नेमक्या कोणत्या गोष्टीचा उल्लेख करतायत? तर नेपाळकडून भारतावर नेहमी आरोप होतो की भारतानं नेपाळची जमीन बळकावली आहे. नेपाळनं याआधी हा आरोप अनेकदा केला आहे, पण आता बालेन शहा यांनी नेपाळनं सुद्धा भारताची जमीन बळकावली आहे असा दावा करून खळबळ माजवली आहे. बालेन शहा पुढे बोलताना म्हणाले की दोन्ही देशांनी खरी परिस्थिती काय आहे याची तपासणी करावी आणि एकत्र बसून हा प्रश्न सोडवावा. महत्त्वाचं म्हणजे बालेन शहा यांनी या वादात UK आणि चीन सारख्या देशांनी सुद्धा हस्तक्षेप करावा असं आवाहन केलंय. नेपाळनं घेतलेली ही भूमिका भारताची चिंता वाढवणारी आहे, कारण भारत आणि नेपाळमध्ये जो सीमावाद आहे त्यावर भारताची भूमिका क्लिअर आहे की तिसऱ्या देशानं यात हस्तक्षेप करायचा नाही. काश्मीरच्या मुद्द्यावरूनही भारताची हीच भूमिका राहिली आहे. काश्मीरचा वाद हा भारत आणि पाकिस्तानातला आहे. तिसऱ्या देशानं यात पडायचं नाही असं भारतानं अनेक वेळा म्हटलंय. पण पाकिस्ताननं मात्र वेळोवेळी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी केली आहे. आता नेपाळने सुद्धा भारतासोबतच्या सीमावादात UK आणि चीनच्या मदतीची मागणी केली आहे. पण भारत आणि नेपाळ मधला हा सीमावाद नेमका आहे काय? भारतानं आमचा भूभाग घेतल्याचा आरोप नेपाळकडून का केला जातो? यावर भारताची भूमिका काय हे सगळं सविस्तर समजून घेऊ. तर भारत आणि नेपाळ मधला हा वाद सुरू झालाय तब्बल 200 वर्षांपूर्वी. 1814 ते 1816 दरम्यान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळचं गोरखा साम्राज्य यांच्यात एक युद्ध झालं होतं. या युद्धाला अँग्लो नेपालीज वॉर असं म्हणतात. त्या काळी नेपाळचं गोरखा साम्राज्य अत्यंत आक्रमक होतं. त्यानं तत्कालीन भारतातले उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसंच उत्तर प्रदेश आणि सिक्कीमचा काही भाग जिंकून घेतला होता. त्यावेळी भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रभाव होता. ब्रिटिशांनी नेपाळच्या या आक्रमकतेला रोखण्यासाठी त्यांच्या विरुद्ध युद्धाला सुरुवात केली. या युद्धात नेपाळचा पराभव झाला, ज्यानंतर दोन देशांमध्ये एक करार करण्यात आला. या कराराला द ट्रीटी ऑफ सुगोली असं म्हणतात. सगळ्या वादाचं मूळ आहे ते हेच. नेपाळचा या युद्धात पराभव झाल्यामुळे त्याला भारताच्या अनेक भागावरचा ताबा सोडावा लागला. सुगोलीच्या करारानुसार ब्रिटिश इंडिया आणि नेपाळ यांच्यात एक बॉर्डर ठरवण्यात आली. महाकाली नदी, जिला भारतात काली नदी किंवा शारदा नदी असं म्हणतात, ही नदी दोन देशांमधली बॉर्डर असेल असं या करारानुसार ठरलं. या नदीच्या पूर्वेकडचा भाग नेपाळचा असेल तर पश्चिमेकडचा भाग ब्रिटिश इंडियाचा असेल, यावर एकमत झालं. पण आता वादाचं कारण काय? तर वाद आहे या नदीच्या उगमस्थानावरून. झालंय असं की या संपूर्ण करारात या गोष्टीचा कुठेही उल्लेख नाही की काली नदीचं उगमस्थान काय असेल.
काली ही अशी नदी आहे जिला वेगवेगळ्या शाखा आहेत, त्यामुळे या नदीच्या उगमस्थानावरून वाद आहे. भारताचं असं म्हणणं आहे की काली नदीचं उगमस्थान कालापानी इथे आहे, त्यामुळे त्या ठिकाणापासून पश्चिमेकडचा भाग भारताचा असेल. पण नेपाळचं असं म्हणणं आहे की काली नदीचं उगमस्थान लिंपायधुरा इथे आहे, त्यामुळे त्या ठिकाणापासून पश्चिमेकडचा भाग भारताचा आणि पूर्वेकडचा भाग नेपाळचा आहे. दोन देशांमधला सीमावाद आहे तो हाच. सध्याच्या परिस्थितीत कालापानी आणि लिंपाईधुराचा हा सगळा प्रदेश भारताच्या ताब्यात आहे, पण यावरती नेपाळचा दावा आहे. याच प्रदेशात लिपुलेख खिंड आहे, जी भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या बॉर्डरवरती अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. ही खिंड भारतासाठी महत्वाची आहे, कारण त्या मार्गे भारतातून तिबेटचं मानसरोवर आणि कैलाश पर्वताची यात्रा करता येते. भारतातून मानसरोवराला जाण्यासाठी सिक्कीमकडून आणखी एक मार्ग आहे, पण तो मार्ग फार दूरचा आहे. त्यामुळेच भारतासाठी लिपुलेख पासचं एवढं महत्व आहे. याच मुद्द्यावरून भारत आणि नेपाळमध्ये इतक्या वर्षांपासून सीमावाद आहे. हा वाद ब्रिटिशांच्या काळात निर्माण झालाय, त्यामुळे यात भारत आणि चीन सोबतच ब्रिटनने सुद्धा चर्चा करावी, असं नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचं म्हणणं आहे. आता बालेन शाह यांनी जो दावा केला त्यावरून नेपाळमध्येच मोठी खळबळ माजली आहे, कारण आजपर्यंत नेपाळच्या कोणत्याही नेत्यानं अशा प्रकारे भारताचा भूभाग बळकावल्याचा दावा केला नव्हता. नेपाळच्या विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की बालेन शाह यांचं हे वक्तव्य बेजबाबदार आणि देशहिताच्या विरोधात आहे, कारण नेपाळ हा देश भारतावरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. बालेन शाह यांच्या धोरणांमुळेच आधीच भारत आणि नेपाळमधले संबंध ताणले गेलेत. हे संबंध आणखी खराब होऊ नये अशी नेपाळच्या विरोधी पक्षांची भूमिका आहे. नेपाळचे माजी परराष्ट्र मंत्री कमल थापा यांनी तर असंही म्हटलं की जर नेपाळनं खरोखरच भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केलं असेल तर तो भूभाग नेपाळनं सन्मानपूर्वक भारताला परत केला पाहिजे. हे प्रकरण वाढत असल्याचं पाहून शेवटी यावर नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाला स्पष्टीकरण द्यावं लागलं. परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की पंतप्रधान बालेन शाह हे भारत आणि नेपाळ सीमेवरच्या नो मॅन्स लँड आणि त्यावरच्या अतिक्रमणांबद्दल बोलत होते. सध्या भारताच्या ताब्यात असलेला काही भाग प्रत्यक्षात नेपाळचा असू शकतो, त्याचप्रमाणे सध्या नेपाळच्या ताब्यात असलेला काही भाग भारताचा असू शकतो. पंतप्रधान बालेन शाह यांचं वक्तव्य याच संदर्भात होतं. सध्या भारत आणि नेपाळ हे एकमेकांशी संवाद साधून हा सीमावाद सोडवण्यासाठी काम करतायत, अशी सारवासारव नेपाळकडून करण्यात आली आहे. थोडक्यात काय तर बालेन शाह यांच्या वक्तव्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातला सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हा वाद तब्बल 200 वर्षांपासून सुरू आहे. भारताची नेपाळ सोबत चर्चेच्या माध्यमातून वाद सोडवण्याची तयारी आहे, पण बालेन शाह यांनी युके आणि चीनच्या हस्तक्षेपाची मागणी करून भारतासमोर अडचण निर्माण केली. आता भारताकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्या वादाबद्दल काय वाटतं? भारतानं नेपाळ सोबतचा हा वाद कशा प्रकारे सोडवावा? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.